मामा ही पिवळी पान कशाने पडलीत? त्याला तणनाशी शी पॉवर आणि ग्राम झोन मारलो 5 ग्रॅम. 5-5 मिली हा, पाच- दोन्ही पण. हा, दोन्ही. म्हणजे कॅप घालून मारायची वर उडलं गेलं. हा, ओढलं गेलं आणि कळी आणि संपूर्ण गळली, कळी बिनी पान गळी पानं बी गळून गेली होती आणि आणि पिवळं पडलं होतं. माल पण सगळं सगळा सेटिंग गळून गेला. म्हणजे काढायचा विचार होता. काढायचा विचार. पुन्हा ऑफिसला जाऊन साहेबाची गाठ घेऊन औषध आणलं. शेतकरी मित्रांनो बघा, मॉलिक्युलची किंवा एखाद्या प्रॉडक्टची इथे मार्केटिंग नाही, तर शेतकरी मित्रांनो बालकासार इंडस्ट्रीज या कंपनीचं HSC म्हणजे हार्बिसाइड ट्रेस कंट्रोलर. बघा HSC, H म्हणजे हार्बिसाइड ट्रेस कंट्रोलर हा मॉलिक्यूल होता आणि मी त्यांना स्प्रेसाठी दिला. तो माझ्याकडे डेमोसाठी आला होता. मी स्प्रेसाठी दिला त्यांना. 5 ग्रॅमनी गुळ, 5 ग्रॅमनी साखर आणि 5 ग्रॅमनी हार्बिसाइड ट्रेस कंट्रोलर. म्हणजे शेतकरी मित्रांनो 5 ग्रॅमनी म्हणजे खर्च जास्त आहे असं नाही. मार्केटमध्ये जो एखादा मॉलिक्यूल आहे, ट्रेस एलिमेंट आहे, त्याच्या निम्म्या खर्चाने त्याचा खर्च आहे. अगदी स्वस्तातलं औषध मी त्यांना स्प्रेसाठी दिलं आणि तुम्ही बघू शकता तणनाशकामुळे याचा जो कार्बोहायड्रेट आहे तो पाठीमागे सरला गेला होता, अन्नद्रव्य पाठीमागे सरली होती, त्यामुळे प्लॉट पिवळा पडून ट्रेस आला होता, कळी गळून गेली होती, फळं सुद्धा मोठी मोठी गळून गेली होती आणि हा प्लॉट काढण्याच्या स्थितीत होता. स्प्रे मारल्यानंतर तुम्ही बघू शकता अगदी ट्रेस कमी झालेला आहे. त्याच्या वेगवेगळे न्यूट्रिशन सुद्धा गेलेले, स्प्रे सुद्धा गेलेले आहेत कीटकनाशक बुरशीनाशकाचे. पण ट्रेससाठी एकमेव मॉलिक्युल वापरला, हार्बिसाइड ट्रेस कंट्रोलर, आणि त्याच्यामुळे बघू शकता पुन्हा हे फुटून आलेलं आहे. ज्या शेतकऱ्यांना तणनाशक मारायचं आहे, एकरी तण काढायसाठी 40,000 रुपये खर्च येतोय, तो वाचवायचा असेल तर तुम्ही बिंदास्त फेरियो सिपॉवर ग्रामोझिन राऊंडअप मध्ये घेऊ शकता कॅप घालून. आणि जो झाडावरती ताण येणार आहे, म्हणजे मुळीवरती ताण येणार आहे किंवा झाडाच्या पानावरती ताण येणार आहे, तो ताण कमी करण्यासाठी दुसऱ्या दिवशी हार्बिसाइड ट्रेस कंट्रोलर नावाचं मॉलिक्युल 5 ग्रॅमनी, साखर 5 ग्रॅमनी, गुळ 5 ग्रॅमनी असं स्प्रे घ्यायचा आहे. अगदी तुमचा एकरी खर्च साधारण 1000 रुपयाच्या आत सुद्धा होऊन जाईल. त्याच्या आत सुद्धा आहे, आतच आहे ना, आतच होऊन तुम्ही तुमचा प्लॉट दुरुस्त करू शकताय अशा पद्धतीने.